मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेशी तडजोड व कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह, सांगली शिवसेनेचा गंभीर आरोप. मुख्यमंत्री सांगली दौऱ्यादरम्यान झालेल्या नियोजनावर, खर्चावर आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली जिल्हा प्रमुख शंभूराज उर्फ आप्पासाहेब काटकर यांनी पत्रकार परिषदेत तीव्र आरोप केला. अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक उद्घाटनाचा विषय कोणत्याही प्रकारच्या राजकीय विरोधाचा नसून अशा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमात शासकीय प्रोटोकॉलचे काटेकोर पालन होणे अपेक्षित होते, असे काटकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुख्यमंत्री सांगली दौऱ्यावर येत असताना भयमुक्त अभियान व नशामुक्त अभियान अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. या अभियानात मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, नागरिक जागृत मंचचे सतीश साखळकर यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या सर्वांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळ मागितली होती, मात्र त्यांना भेटण्याची कोणतीही संधी देण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला. मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान केवळ फलक दाखवणे आणि घोषणा देणे या कारणावरून शिवसेना व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. काहींना पोलीस ठाण्यात नेऊन नोटिसा देण्यात आल्याचा आरोपही काटकर यांनी केला. जर फलक दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात असेल तर मुख्यमंत्र्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. काटकर यांनी पुढे सांगितले की मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर 2 वेळा भरकटले असतानाही बंदी असलेल्या वालचंद कॉलेज परिसरात हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. ही बाब अत्यंत गंभीर असून सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. अधिकृत कौलापूर हेलिपॅड उपलब्ध असताना कोट्यवधी रुपयांचा खर्च करून इतर संस्थांच्या जागेत रस्ते व सुविधा उभारण्यात आल्या. या कामांसाठी परवानगी कोणी दिली, टेंडर कोणी काढले याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यामागे बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असून संबंधित संस्थेत त्यांच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला. या संपूर्ण खर्चाची वसुली संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. राज्याच्या पैशांचा अपव्यय होत असेल आणि मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची तडजोड केली जात असेल तर शासनाने आणि विशेषतः मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने लक्ष घालावे, असे आवाहन काटकर यांनी केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे मागच्या आठवड्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावर येत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यामध्ये आणि त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यामध्ये त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याचं काम सांगलीतील काही अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. ज्या वालचंद कॉलेजला हेलिकॉप्टरची परवानगी नसताना त्या वालचंद कॉलेजमध्ये हेलिपॅड तयार करायचं, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत कोल्हापूरच्या विमानतळावर 3 हेलिपॅड तयार असताना खाजगी शिक्षण संस्थेमध्ये हेलिकॉप्टर उभा करायचं आणि आपल्या संस्थेत नेऊन आपल्या त्या कॅम्पसमधला रस्ते करून घ्यायचे, असा उद्योग काही अधिकाऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते अधिकारी हे काम करतायत, त्यांच्या मातोश्री या संस्थेमध्ये संचालिका आहे. आणि ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना भयमुक्त अभियान आणि नशामुक्त अभियानाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे मागितली होती, मात्र ही वेळ आम्हाला देण्यात आली नाही. उलट पक्षी आम्ही जे आंदोलक आहोत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नागरिक जागृती मंच याच्या प्रमुख लोकांना यांनी स्थानबद्ध करून ठेवलं. मुख्यमंत्री येऊन जाऊस्तो आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीच्या साखर कारखान्यासमोर पालकमंत्री हटाव, जिल्हा बचाव, नशामुक्त सांगली, भयमुक्त सांगलीचे फलक झळकावले. म्हणून संजयनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पोलिसांना या कार्यालयानं, जिल्हा पोलीस प्रमुखांनी शोकॉज नोटिसा काढलेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलेला आहे. कर्तव्यात कसूर केली म्हणून नोटिसा दिलेल्या आहेत. मग जर तुम्हाला नुसता फलक दाखवले म्हणून कर्तव्यात कसूर होत असेल, निवेदन देणार आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, तर ज्या वालचंद कॉलेजच्या परिसरामध्ये हे हेलिकॉप्टर उतरवायचा अट्टहास घातला होता, त्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शासनानं हेलिकॉप्टर उतरवायला बंदी घातलेली आहे आणि त्याच्या पुरावे आपल्याकडे आहेत. महाराष्ट्रातलं जन्माला आलेले आणि केंद्रातलं नेतृत्व करणारे आदरणीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरला इथं बंदी घातली होती. याच वालचंद कॉलेजचे सर्वेसर्वा अजित गुलाबचंद यांच्या हेलिकॉप्टरला इथं बंदी घातली होती. मात्र मुख्यमंत्र्यांचंच हेलिकॉप्टर इथं का उतरवायचं याचा अट्टहास का? जर आंदोलक बोर्ड घेऊन रस्त्यावर उभारले तर मुख्यमंत्र्यांच्या जीवितास धोका होतो. तर वालचंद कॉलेजच्या अर्धा किलोमीटरच्या जवळच्या परिसरामध्ये, 300 मीटरच्या परिसरामध्ये एवढी मोठी झाडे आहेत, 4 सबस्टेशन आहेत, तिथं त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत नव्हता का? मग याची जबाबदारी कोण घेणार? मुख्यमंत्र्यांचा जीव जर तुम्ही धोक्यात घालत असाल तर ह्या गोष्टी फार गंभीर आहेत.
तुम्ही स्वतःच्या संस्थेमध्ये आणण्यासाठी तुम्ही काही करणार आहात का? सत्ताधारी पार्टीनं नुसतं विरोधक आंदोलन करतायत म्हणून नव्हे, तर सत्ताधारी पार्टीनं शांतपणानं राहिलं पाहिजे, यासाठी ही माझी पत्रकार परिषद आहे. आणि मुख्यमंत्र्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यावर, या वालचंदच्या कॅम्पसमध्ये असणाऱ्या केलेल्या 2-2.5 कोटीच्या रस्त्याच्या भूमिकेवर कुणाची परवानगी घेतली होती, यासाठी टेंडर कोणी काढले होते, याला प्रशासकीय मान्यता कोणी दिली होती, मग हे रस्ते कसे केले गेले, जर ह्या सगळ्या मान्यता नसतील तर मग हा झालेला खर्च हा त्या अधिकाऱ्याच्या खिशातून महाराष्ट्र शासन, राज्य शासन, जिल्हा प्रशासन, बांधकाम विभाग या अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल करणार आहे का? हा माझा प्रश्न आहे. आणि या माणसाला ताबडतोब निलंबित केलं गेलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या जीविताशी खेळ करणाऱ्या माणसाची गय न करता याची SIT मार्फत चौकशी केली पाहिजे, अशी मी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून आज आपल्याकडे मागणी करतो.